स्मार्ट मीटरची सक्ती करत ग्राहकांवर जबरदस्ती करणाऱ्या महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर कैलास गोमासे या तरुण कामगाराचा विद्युत तारांच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट हिवरखेड परिसरात उसळली आहे. 21 मार्च रोजी रात्री ज्ञानेश्वर हा आयशर ट्रकवर आपले कामकाज संपवून टोल काट्यावर मोजणी करत होता. मात्र तिथेच लोंबलेल्या महावितरणाच्या जीवघेण्या विद्युत तारांचा त्याला स्पर्श झाला. हा धक्का इतका भीषण होता की ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा लोंबलेल्या असतानाही महावितरणने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा जमावाने घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्ञानेश्वर हा आपल्या कुटुंबांचा आधार होता. त्यांच्या जाण्याने गोमासे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. केवळ आश्वासन नको तर ठोस आर्थिक मदत हवी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. या विद्युत तारा अशा लोंबलेल्या आहेत. यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण